मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे गडीतील शिवमंदिर याबद्दल। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात कोथडी हे गाव पुरातन आणि कलाकुसर असलेल्या दोन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे। येथील चिंतामणी महादेव मंदिराचा व्हिडिओ मी आधीच माझ्या प्रोफाईलवर टाकला आहे, तो नक्की पहा। व या व्हिडिओमध्ये मी गावाच्या मध्यभागी स्थित मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे। हे मंदिर साधारणपणे 12व्या शतकातील यादवकालीन मानले जाते। मंदिराच्या विष्णूच्या मूर्ती आणि शिल्पकामावरून ते मूळचे विष्णू मंदिर असावे असे मानले जाते। हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले असून संपूर्णपणे दगडी कोरीव काम युक्त सुंदर असं हे मंदिर आहे। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर यक्ष, सुरसुंदरी आणि विविध देवी देवतांची अत्यंत सूक्ष्म व देखणी शिल्पे कोरलेली आहेत। मंदिराचा भार आपल्या खांद्यावर घेतलेल्या यक्षांच्या मूर्ती या मंदिरातील मुख्य आकर्षण आहेत। गर्भगृहातील शिवलिंगाच्या खाली विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाचे शिल्प स्पष्टपणे दिसते, जे या मंदिराच्या मूळ स्वरूपाची साक्ष देते। या शिवलिंगाला स्थानिक शाळीग्राम महादेव म्हणून संबोधतात। सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडतील अशी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे। मंदिराच्या मुख्य द्वारावरील कोरीव काम अति प्रशंसनीय असून डाव्या बाजूला आपल्याला पुरातन मोडकळीस आलेल्या वाड्याचे अवशेष पण दिसून येतात। तसेच मुख्य मंदिराच्या सभामंडपात खूप प्राचीन अवशेष व मूर्त्या आणि एका देवकष्टक म्हणजेच भिंतीमध्ये रचना केलेल्या छोट्या मंदिरात भग्न अशा गणपती मूर्तीचे काही भाग ठेवलेले आहेत। तसेच मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या दोन्ही बाजूला छोटी मंदिरे आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।